नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट, समाज कल्याण विभाग भरती 2024ची जी सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी परत एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे जवळपास 200पेक्षा जास्त जागांवर समाज कल्याण विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. याची जाहिरात आलेली आहे व या जाहिरातीमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता ही मुदतवाढ कधीपर्यंत असणार आहे व परीक्षा कधी होणार आहे या संदर्भातले अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्व त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर जास्तीत जास्त शेअर करायची आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही कमिशनरेट ऑफ सोशल वेलफेअर महाराष्ट्र स्टेट पुणे या वेबसाईटवर तुम्ही ज्यावेळेस येणार त्यावेळेस या वेबसाईट तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती तुम्हाला कधीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे याची माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही इथे बघू शकता तर बघा, स्टार्ट ऑफ डेट सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 10 ऑक्टोबरपासून ॲप्लिकेशन भरायला सुरुवात झालेली आहे आणि आता क्लोजिंग डेट जी आहे ती असणार आहे तुमची 15 डिसेंबर. लक्षात ठेवायचं आहे, ऑक्टोबरमध्ये तुमचे फॉर्म सुटले होते परंतु इलेक्शन आणि रिझल्ट या समजा गोष्टीसाठी तुम्हाला परत वेळ वाढवून देत आता तुम्हाला 15 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी फॉर्म भरलेले नसतील असे सर्व त्यांनी काय करायचे, फॉर्म भरून घ्यायचे आहेत. तुम्ही कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहे ते बघायचे, पूर्ण PDF एकदा बघून घ्यायचे, जाहिरात बघून घ्यायची आणि मग तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही जी ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा या लिंक जी आहे किंवा आपली PDF जी आहे ती PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्रामला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे क्लिक करून लगेच आपल्या टेलिग्राम चॅनल काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता अजून तुमच्या फॉर्म भरण्यासाठी डेट समाज कल्याण विभागाकडून देण्यात आलेली असल्यामुळे याची एक्झाम कधी होईल या संदर्भात वारंवार विद्यार्थी मित्र चौकशी करत आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याची जी एक्झाम आहे ती सध्या 2 महिन्यानंतर म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आता 15 डिसेंबरमध्ये तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची स्क्रुटिनी होईल, त्यानंतर जानेवारी महिना पूर्ण लागेल आणि फेब्रुवारीच्या 2nd किंवा 3rd वीकमध्ये तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने तुम्हाला काय करायचे, तयारी करायची आहे. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही एक्झामसाठी फॉर्म भरल्यानंतर 1 महिन्याचा अवधी हा मध्ये घेतलाच जातो व तुमची नंतर एक्झाम होते. तर लक्षात ठेवायचं आहे, जवळपास तुमची फेब्रुवारी या महिन्यामध्ये एंडला किंवा मे बी मार्चमध्ये तुमची एक्झाम याची होऊ शकते. त्यामुळे त्या अनुषंगाने जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, तयारी करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढीच महत्त्वाची अपडेट द्यायची होती. तुम्हाला ही आपली माहिती आवडत असल्यास नक्की आपल्या एक्झाम गुरु चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर काय करायचं आहे, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. त्यासोबत तुम्ही ही माहिती तुमच्या इतर ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.